हाताळले होते, म्हणजे व्हरायटी होती. अभिनंदन विवेक. आणि तुमच्या ब्लॉग बद्दल तुम्ही मला थोडंसं सांगा. माझा ब्लॉग मी 2 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे आणि हौशी म्हणून ते बनवलेलं आणि विविध विषयावर लिहितो तेवढं. आणि आमचं कौतुक स्टार माझाने केल्याबद्दल आम्ही स्टार माझाने खूप आभारी आहोत. असा एखादा कुठला स्पेसिफिक विषय आहे ज्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये लिहिता पुष्कळ प्रमाणात? असं प्रवास वर्णन जास्त असतं का, ट्रेकिंग वगैरे करतो आम्ही आणि म्हणजे इंडियामध्ये जे फिरतो भारत देशात त्याबद्दल थोडं लिहित असतो आणि जे अनुभव आपल्याला रेग्युलर जीवनामध्ये येतात त्याबद्दलचं थोडंसं लिखाण असतं. पण ह्या ट्रेकिंगच्या अनुभवांमुळे काय होतं की आपण म्हणजे स्वतः आपण जाऊ शकत नाही, तर त्यांचा अनुभव वाचत असताना आपल्याला एक थोडंसं त्याच्याबद्दलचं एक व्हॅकेरियस प्लेजर असं आपण म्हणतो, पण ते आपल्याला मिळत राहतं. असे फोटोग्राफ्स वगैरे पण आम्ही रिव्ह्यू करत असतो, त्यामुळे सगळ्यांना ते आवडतं आणि चांगल्या क्वालिटीचे फोटो लोड केले. नक्कीच. विवेक, तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण आता विवेक यांच्या ब्लॉगची एक झलक पाहणार आहोत. विवेकतवटे.blogspot.com या URL वर विवेक तवटे ब्लॉग करतात. बेधुंद मनाच्या लहरी असं त्यांच्या ब्लॉगचं नाव आहे. जुलियन असांज, विकिलीक्स अशासारख्या इंटरेस्टिंग विषयांवर त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर काही फोटोजही त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये टाकलेत. त्यांना गिरिभ्रमणाची आवड दिसते असं त्यांच्या या फोटोजकडे बघून आपल्याला लक्षात येते. विविध विषयांचे त्यांनी फोटो टाकलेत.